श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि शेवटची अंजा एकादशी. अजय एकादशीला खूप असं साधारण महत्त्व आहे. तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. 24 तासात अडचणी दूर होतील, प्रगती होईल. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून अंथरुणावर बसून भगवान विष्णूंची उपासना करायची आहे. त्यानंतर उठल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा. शक्य नसेल तर तुम्ही अंघोळीचं थंड पाणी घ्या. त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका. उद्या श्रावणाचा शेवटचा गुरुवार आहे. आपल्या कुंडलिकेतील गुरुग्रह कमजोर असेल तर थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे. त्यानंतर तुळशीचे 2 पानं टाका. त्यासोबत खडे मीठ टाकायचं आहे आणि काळे तीळ टाकायचे आहे. अशा पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. घरातील कोणत्याही व्यक्तीला अडचणी असो, त्रास होत असेल, पितृदोष असेल, कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी प्रत्येकाने उद्या श्रावणातील शेवटचा गुरुवार आणि उद्या अंजा एकादशी आहे, अजय एकादशी. तर या एकादशीला अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून अंघोळ करा. आजारी व्यक्ती असो, छोटा लहान बाळ किरकिरपणा चिडचिडपणा करत असो, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ह्या अंघोळीच्या पाण्यामध्ये